हाय फ्रेंड्स, नमस्ते. इंडियन आहार मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवतेय शेपूची भाजी. शेपूची जी पालेभाजी असते त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवतेय. तेल एक चमचा मोठा एक चमचा गरम करायला ठेवले. त्यामध्ये मी थोडी मोहरी टाकतेय, अगदी थोडी टाकणार आहे म्हणून मी हाताने टाकतेय. यामध्ये मी हिरवी मिरची, एक 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकलेला आहे. लसूण थोडासा परतून घेते. भाजी खूपच साधी आहे, तुम्ही ही झटपट करून डब्याला नेऊ शकता. यामध्ये मी आता टाकते भिजवलेली मुगाची डाळ. ही 2 ते 3 चमचे मुगाची डाळ भिजवलेली होती. आता यामध्ये मी टाकणार आहे थोडासा हिंग, थोडीशी हळद आणि शेपूची ही बारीक चिरून घेतलेली भाजी. अशा प्रकारे ही सर्व भाजी मी आधी परतून घेते. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. अगदी थोडं टाकते. अशा प्रकारे ही सर्व भाजी मी ह्या ज्या थोडं पाणी सुटले यामध्ये चांगली शिजवून आणि परतून घेणार आहे. भाजी शिजण्याकरता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते ताट. फ्रेंड्स, 4-1 मिनिटं होऊन गेलेले आहेत. ही अशा प्रकारे भाजी आपली शिजलेली आहे. हिचा कलरही बदललेला आहे, मऊ झालेली आहे भाजी. ही तुम्हाला दिसतच असेल. त्याला सुटलेल्या पाण्यातच ही भाजी शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करतेय, कारण ही कढई गरम आहे, तर राहिलेलं पाणी सुद्धा ह्यामध्ये गरम कढईत सुकून जाईल. अशा प्रकारे ही शेपूची डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा कमेंट मध्ये. शेपूची भाजी आणि तांदळाची भाकरी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.